श्री पुरुषोत्तम समाहात्म्य कथा या व्हिडिओमध्ये आपण पुरुषोत्तमांची जी ओवीबद्ध कथा आहे छोटीशी कथा आहे ती मी वाचतो आहे. आपण जरूर त्याचं श्रवण करावं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. कथारंभी तो विघ्नहर ज्ञान नभी जो दिनकर तैसेचे देवदेवता ऋषीवर नमन करी तो एको भावे. एकदा ऋषी आश्रमी सूतागमन ते सदैव भजती हरिकारण तयांचे अखंड नामस्मरण श्री हरिशरणम मम. ऐसे ऋषींनी आज्ञापिले तयासी हरिकथा सांगावी आम्हासी जी भवरोगी हरुनी मुक्तीसी शीघ्र देई अनायसे. हरिकथेचे अनुसंधान ते सुतासी प्राप्त व्यासापासून याची पुराणाख्यातून पुराण पुरुषोत्तम महात्म्य वर्णिले असे. हे महात्म्य प्रथम कारणी नारदासी कथिती नारायण मुनी कथावर्तली अनादी जाणी श्रवण करा एक चित्ते. द्रौपदी वस्त्रहरण उपराती पांडव जाती वनवास प्रती दर्शन देण्या तया प्रती भगवंत पातले ये ठाई. अर्जुने प्रश्निले भगवंतासी बोधकथा सांगा आम्हासी भगवंत वदले तयासी श्रवण करावे एको भावे. गुणांचे कर्तृत्व ऐसे असे जगती यच्च यावत वस्तू दिसे जेणेकरून ती पूज्य होतसे. गुणांचे सामित्व जयाकडे संवत्सरी जी कालगणना मास तया माझी मुख्य जाणा. 12 मासांचे स्वामी आपणा परी एक मासारिता असे. त्यासी सर्वजण संबोधिती मलिन मास म्हणून जगती होव नितयाची दुरावस्था ती. तो मजकडे धाव गई तो कारुण्य भावे करी विनवणी तदा मम चित्ती द्रवुनी तयासी वरदान दिदिले झणी तुझी दुःख निवृत्ती करी नभा. पुढे नारायण मुनी वदले तत्वता मल मासे निवेदली निजव्यता तयाची ऐकुनी करुण कथा. भगवंत मनी तया उपजे भगवंत आश्वासिती तयासी चाल मज सवे तू गोलोकासी. पुरुषोत्तम कृपेने तव दुःखासी होशील व्यता मुक्त क्षण मात्रे. तदा भगवंत मल मासासी घेऊन गेले गोलोकासी तदुपरांत पुरुषोत्तम मंदिरासी. द्वारपालांनी सत्कारिले बहु आदरे. द्वारपालांनी भगवंताचे आगमन निवेदिले पुरुषोत्तमा कारण जाणून मल मासाचे दुःख कारण. भगवंतांनी केले व्यथा मुक्त त्यावरी त्यांनी मलमासासी स्वेच्छे दिधले स्वनामासी. तैपासून मलमासी पुरुषोत्तम मासा ऐसे संबोधिती. ऐसे पुरुषोत्तमाचे देणे जेणे करुणी उद्धार होणे हे तो मलमासाची जाणे. पुरुषोत्तम दर्शन घडल्यावरी त्यावरी भगवंतांनी मलमासास स्वनावद दिले विशेष अमोघ वरदान तयाच देवीने उद्धरिले प्रेम बरे. अन्य मासी कामपूर्ती परी पुरुषोत्तम मासी मोक्षप्राप्ती. या मास पुण्याईने गती गोलोकी होतसे सुनिश्चित. या मासी व्रतपालना न करीती त्या जना होतील घोर नरक यातना ऐसे जाणा सुनिश्चय. ते कवण कामनाहीन पुरुषोत्तम मासा भजती आपण तयांचे अखिल बंधने तुटून प्राप्त होती मज लागी. मम परमपदाची प्राप्ती मनी धरुनी भाग्यशाली यती. ब्रह्मचर्य पालन करीती किंतु न पावती मज लागी. महात्म जन निराहारी होऊन करीती खडतर व्रताचरण दीर्घतर तप करीती जाण किंतु न पावती मज लागी. परीचे भक्त या मासी व्रताचरण करीती अहर्निशी जरा अपमरण टाळून तयासी गोलोकी अखंडवास घडतसे. ऐसा तो मलमास स्वये अधिपती सर्वास होऊन ठेला अपैस पुरुषोत्तम मास या नावे. भगवंत सांगिती अर्जुनास तुम्हा गडता वनवास पातला असे पुरुषोत्तम मास तुम्ही न तयासी आदरिले. ऐशा पापकृतीची निष्कृती अथवा ही असावी प्रारब्ध गती म्हणून तुम्हा जाहली दुःख प्राप्ती तयाचे कारण उमगले मज. तुम्हा पाचांची धर्मभार्या द्रौपदी नामासे जया पूर्वजन्मी ती सुकन्या मेधावी विप्राची असे जाणा. तिची बालपणी मातृवियोग घडाला असे प्रारब्ध भोग पित्याने संगोपिले चांग उपवर जाहली यथावकाशे. पिता असुनी प्रकांड पंडित तियेसी न कोणी वरित सौंदर्य असुनी अभिजात उपवर राहिली तैसेची. पिता होऊन शोकाकुल जाहला मृणोन्मुख केवळ आसन्न मरणावस्थे माझी. गोपाळ मनोमनी चिंतित असे करुणी नारायण स्मरण तयाने
सोडविले आपुले प्राण पितागत प्राण पाहून कन्या आक्रोश करीतसे ऐकून तियेचे आक्रंदन तेथे पातले वनप्रिय वन विप्रजन तयांनी मेधावीसी नेऊन विधिपूर्वक दाह दिदला असे कन्या असह्य वियोगे असता ऋषी दुर्वास ऋषी पातले अयाचिता वियोग दुःख विसरून वार्ता ती मुनी सत्कार करीत असे जाणून तिची सद्भावना दुर्वास तिजसी वदले जाणा आजपासून तिसरा महिना पुरुषोत्तम मास असे लगे बाळे पुरुषोत्तम मासी व्रताचरण करी तू एकचित्त होऊन किंतु मुनी आज्ञा छिडकारून करी ती तयासी दुरुत्तरे परी मनाचा संयम राखून दुर्वासे तिजला उपदेशले जाण बाळे पुरुषोत्तम निंदेचे निदान तुझला पुढती भोगणे असे अनंतरे तियेचे उग्र साधन तपश्चर्येने तो उमा रमण प्राप्त करून घेतला जाण प्रत्यक्ष दर्शन ते तसे प्रसन्न होऊन तिजवरी वर मागण्या सांगे मदनारी ते पती प्राप्तीची इच्छा प्रकट करी पुन्हा पुन्हा पंचवार सदाशिवे जाणून तिचा भाव शूर धार्मिक यज्ञप्रिय साधू स्वभाव सत्यप्रिय देशा गुणांची टेव ऐसे पती दिधले तिसी ऐकूनी असे वरदान द्रौपदी चाकाटली मनोगमन एकाची वधू कारण पाचपती केले हो ऐसा तियेने प्रश्न केला त्या भोळा शंकरा त्या तियेच्या प्रश्नाला सांब सदाशिव उत्तरत असे ऐसी पंचपतींची प्राप्ती इहजन्मी नसे निगुती पुढील जन्मी कर्मगती सफळ होई सुनिश्चित ऐसे ऐकून शिववचन विचार करीती मनोमन तव तियेसी जाहली उकल आपण प्राक्तन दशा आगळी दुर्वासांचा अवमान तैसेची पुरुषोत्तमाचे अवहेळन ऐशी पातके घडली म्हणून 5 जणांची पत्नी होणे असे असूनी पंचपांडवांची बार्या परिशील भंग नसे काया शास्त्राचार अनुसराया प्रत्यवाय नसे कुठलाही ऐसा तियेसे वरदेऊन अंतर्धान पावे उमा रमण कालगती ती अनिवार्य म्हणून निधन पावले अवकाशे पुढील जन्मी यज्ञकुंडातून भूमीवरी अवतरली म्हणून द्रुपद राजाची कन्या जाणी द्रौपदी नाम ठेविले असे द्रुपद अयोजी तिचे स्वयंवर मत्स्य भेदाचा पण जिंकल्यावर अर्जुने पर्णेले तिसी स्वबळावर निजगृही आणले पत्नी भावे तव कुंती माता अनवदाने बोलून गेली अवचितपणे 5 वाटे करा म्हणे त्यायोगे पंचवार्याती होत असे कौरव पांडवांची द्युत क्रीडा घडता पडेला तियेसी विगडा दुःशासनाचा भरला पापगडा म्हणून तियेसी आणले दरबारी वस्त्रहरण होण्याचे समयी कुयोग प्राप्त जहाला अनाठाई परिकृष्णाने विलंब लाविला पाही वस्त्रदान करावया पूर्वजन्मी पुरुषोत्तम मासा निंदिले तयाचा परिपाक म्हणून ऐसे घडले परिकृष्णाने तिचे सत्व ओळ राखिले वेळीचा लज्जा रक्षण करून या ऐसे पुरुषोत्तम महात्म्य कुठून भगवंतांनी दिले तेथून प्रस्थान भक्त जनांची आरती जाणून द्वारकेसी पोचले भक्त कार्या कालांतराने तीर्थयात्रा करून पांडव पोचले स्वस्थानी तव तयाच्या भाग्ये करून पुरुषोत्तम मासास पातला त्या संवत्सरी ते तये पांडव करीती बहुव्रताचार अखंड अधिक मास भर पुण्य संचय होता अपरंपार ज्या योगे महायुद्ध जिंकले असे तैसेचे अधिकामास व्रत पालने निष्कंटक राज्यप्राप्ती होणे पुढे उद्धार गती जाहली जाणे ऐसा पुरुषोत्तम मास महिमा असे असो आता द्वितीयाख्यान सूत सांगती शिष्या लागून प्राचीन काळी सुधन्वा म्हणून राजा होता महीवरी अनेक गुणांनी संपन्न राखी आपले सत्यवचन परम धार्मिक वृत्ती असून शुचिष्मंत होऊन ठेला असे एक पत्नी जणू जानकीवर तई मनी उद्भवाला विचार मजही वैभव प्राप्ती साचार दयाचे काय कारण असे इह जन्मीना व्रताचरण हा तव पूर्वजन्मीचा परिपाक जाण ऐसे करीत स्वये चिंतन मृगयेसी प्रस्थान करीत असे तव येथे एक शुकवाणी अवचितल आली तयाचे श्रवणी तू अति सुखी असूनी वंचित झालासी मूळ तत्वा तव कैची उद्धारगती नकळे कवणा मानवाप्रती ऐसी ऐकिनी शुकोक्ती चिंताकुल तो जाहला असे कालांतरे तयाचे गृहा लागून वाल्मिकी मुनी पातले लिले करून तयांचे सत्कार कारण
दृढ धन्वा शुकवाणी प्रश्नी तसे वाल्मिकी तव त्रिकालदर्शी तयासी बदले अपैसी वृत्तांत कथुनी पूर्वजन्मासी स्मरण दिदले सहजपणे पूर्वी तू सुदैव ब्राह्मण तव भार्या ती गौतमी जाण पुत्र प्राप्तीस्तव तपश्चर्या करून केला हरी प्रसन्न तू प्रकट होता गरुडासन त्वा तयासी स्तविले जाण होऊन तुझवरे प्रसन्न जाणिली तव पुत्र वांछा परितयासे सप्त जन्मपर्यंत नसे पुत्रप्राप्ती खचित ऐकून श्री हरीचे भागित जाहलासी भूदेवा अति खिन्न गरुडाने ते अवलोकिले तयाने तुझसी आश्वासेले पुत्रप्राप्तीचे वचन दिले सत्य सत्यत्री वाचा तयावर वचने करूनी सुदेव गौतमींना पुत्रप्राप्ती होऊन तयासी दिदले शुकदेव नामाभिधान नामकरण संस्कारे करून या कालांतरे तयांच्या आश्रमी जाण देवल मुनिपातले अतिथी म्हणून तयासी निवेदिले त्या कारण शुकदेव तो अल्पायुषी कर्मगतीत व अति गहन एकदा सवंगड्या समवेत जलक्रीडन करिता सदा शुकदेव मरण पावला असे उटावटी सुदैव गौतमी तपावरी शव घेऊनी अंकावरी आक्रोश करीती शोकबरी अन्न जलवर्जित करून या अखंड वर्षती पर्जन्यदारा नसे कुठे तयांना थारा शोकाग्री बडकला एकसरा स्वस्थ राहते एक स्थानी तव वर्तेले अतिनवल तो असे पुण्य पुरुषोत्तम मास केवळ अजाणता स्नान उपोषण प्रांजळ घडले तयासी सहजगती त्याची पुण्य करून श्रीहरीने शुकदेवासी दिदले प्राणदान भाग्यात नसता वस्तू जाण अनायासे प्राप्त झाली असून आपण भाग्यहीन वस्तुलाभ होता जाण कैसे घडते प्राक्तन ये विषयी हरिकथा सांगत असे पूर्वी धनुनामक मुनी कठोर तप तये करुनी अमरपुत्राची कामना धरुनी ते अशक्य प्राय धरणीवरी देवांनी निवारिले तयासी अमरपुत्रास्तव तप करिसी पुत्रासी अमरत्वत्री जगत्यासी कदा नगडे हे मुनी सत्तमा परी पर्वता तुका आयुष्यावधी ऐसा पुत्र लाधे परमावधी ऐसी प्रार्थना करी तो सुधी जाऊनी इंद्रादी देवाकडे देवांनी तयाची कामनापूर्ती पूर्ण केली तयारदी तिथे जितके आयुष्य त्या पर्वती तितके लाभे पुत्रास्तव इंद्रादी देवांचे वरदान फलित जाहले काले करून पुत्र दयासी जहाला जाण परितो निपजे अतिव्रात्य एकदा तयाने असे केले महिष मुनी आश्रमी भले पूजेतील शाळग्रामासी फेकिले कुपामाचे व्रात्यपणे तदा महिष मुनीने शापिले तयासी तव मरण काळ समीपेसी क्षण मात्रे तुझ यम त्यासी सावध राही तू आता परिशापेन झगटले ऐसे देखून महिष मुनी चाकाटले तयांनी अंतर्ज्ञानाने जाणले मृत्यूरहस्य त्या व्रात्याचे महिष मुनींनी निश्वासातून महिष बहुत निर्मिले तत्क्षण तयांनी करिता पर्वत चूर्ण लगोलग व्रात्य मरण पावे ऐसी कथा सांगूनी श्रीहरी म्हणती भाग्यवशी नसेल तरी धरू नये कामना करी ती न होई सकळ कदा सुदैवा तुझकडून अजाणपणी अधिक मासाचे पालन जाणी जाहले असे याचक कारणी गरुड तुझवरी प्रसन्न असे गरुड कृपेने तव कुमार होईल दीर्घायुषी नर दृढधन वाहोनी जन्मपर होशील नृप तो पुण्यवान शुकदेव तो तव पुत्र शुकजन्म लादेल परत्र पुढील जन्मी दशसहस्र आयुर्गणना तुची असे परी हरिनामाचा पडदा विसर हाची गोशुक म्हणजे तव कुमार तुझ स्मरण येईल साचोकार मम महात्म्य यथावकाश ऐसा दृढबोध करोनी दृढ धन्व्यासी वाल्मिकीने तयापरी तो विचार करी मनी पुरुषोत्तम सेवेचे ऐसे फळ जर नेणते पणीची सेवा प्राप्त होऊनी देई ऐसा मेवा तर जाणी ते पणीचा ठेवा पुरुषोत्तम सेवेचा कैसा असे तयाने प्रश्निले वाल्मिकीसी पुरुषोत्तमा मासाचे विधीसी सविस्तर कथावे मजसी कैसा असे व्रताचार पुरुषोत्तम मासाचे लक्षण प्रथमते पुण्यस्नान ते विषयी आख्यान श्रवण करी भक्तिभावे गोदातरी पैठण नगरी तेथे धर्मशर्मा विप्रवास करी वेदशास्त्र संपन्न व्रताचारी कालवशात वृद्धत्व पावला तव ते समयी पातला पुरुषोत्तम मास धर्मशास्त्र विचार करी चित्तास नदी स्नान करणे अति प्रयास
यास्तव पर्याय पाहत असे तयाने ऐसा विचार केला. पुरुषोत्तम मास निकट आला. त्रय दिनात्मक स्नानविधी मला ते मी तव आचरीन स्वशक्त्या ऐसा करुनी स्नानविधी त्रय दिनात्मक यथाविधी तृतीय दिनी साधूनी संधी पिशाच बेटे मार्गेसी तयाने करिता विनंती पिशाच योनीतून तुनी मुक्ती धर्म शर्मासी होऊनी काकुळती वारंवार प्रार्थेयसे उद्धार तरी कैशादरिती देवुनी तयासी पुण्यप्राप्ती जी तयाच्या गाठी होती पुण्य व पुरुषोत्तम मासे करून या ऐसी होता उद्धारगती पिशाचासी दिव्य रूप प्राप्ती तो पावय वैकुंठ लोकाप्रती अखंडवास भोगावया. पुढे वाल्मिकी करती कथन. पुरुषोत्तम मासाचे दीपदान ते विषयीचे आख्यान चित्रबाहू कथा सांगितसे. पूर्वी चित्रबाहू नामक राजा कुबेरा सम धनवान बोजा कर्णा सम दातृत्वाचा गाजा वाजा प्रल्हादासम भगवत भक्त हरिश्चंद्रास सत्यवान भगवत कृपा जयावरी पूर्ण कृष्ण भक्ती माझी रममाण होऊन कालकंठी तसे एखादा अगस्ती मुनी ते येठाया पातले असे ते स्वकाय कार्या नृपतयासी वंदन करून या पृच्छा करी विनम्र भावे मज हे प्राप्त झाले वैभव तैसेची हे राज्य आणि कलत्र भाव यासी कार्य कारण भाव कृपा करून मज कथीचे तव अगस्ती मुनी तयासी कथन करीती पूर्ण जन्मीचे आख्यान तो मणिगिरीव नामे करून दुष्ट पापात्मा वर्तत असे ऐसा निंदित सर्वजनी तू वनात गेला असून तेथे मूर्छित विप्रा लागून युक्ताहार देवते देत असे तेथे ते अशी जीवदान लादले अनायास हे करून तव पुण्याईची सांठवण तत्तन्निमित्ते फळाली तयाने तुझ कथिली मात पुरुषोत्तमास होता प्राप्त जरी दीपदान केले विधियुक्ता तरी होशील तू दारिद्र्यहीन परी तुझबासी नसे तूपतेल हिंगण बेटाचे काढून स्नेह विमल करून दीपदान एक वेळ जाहलासी तू दोषमुक्त तैसीची तुझ इंद्र लोकप्राप्ती जाहली असे अवचित्ती पुरुषोत्तम कृपेसे ऐसी प्रचिती जाहलासी तू चित्रबाहू ऐसी पुरुषोत्तम मास महदी वाल्मिकीने कथन केली निगुती दृढधन्वा होऊन एक चित्ती नारद वचन श्रवण करी नानाव्रते उपेक्षणे श्रवण केली असती तयाने विश्वास धरून नारद वचने पुरुषोत्तम मासी दृढ भक्ती ऐसी होता तयासी मात उपरात उपरती होऊन प्राप्त निबिड वनी जाऊन एकांत थोर तपा रंबिले होता तयाची तपपूर्ती पुरुषोत्तम मास अवचिती पातला असे अंती व्रतसांगता कर यतारिती ऐसी होता तव तदा मात पत्नीसह दृढ धन्वा गोलोकात पुण्यायेने झाला प्राप्त पुरुषोत्तम मासाचे महिमान ऐसे यास्तव म्हणिती नारायण मुनी तपश्चर्या करुनी सहस्र जन्मी जी न होते फलप्राप्ती सुगमी ती पुरुषोत्तम मासी सुनिश्चित ऐसे पुरुषोत्तम महात्म्य श्रवण करुनी नारदा झाले स्मरण ते विनविले नारायण मुनी कारण वानर आख्यान वदावया तव सांगती नारायण मुनी तया नारदा लागुनी पूर्वी केरळ देश ग्रामी कंजूष विप्र राहत असे कदर्यतया उचित नाम सदा करीत असे पापकर्म तयांचे जाणून पापकर्म बहिष्कृत झाला न करातुनी तव तयाचा बालपणी सोबती जयाचे असे मालाकार ज्ञाती तयाचे राहुनी सांगाती फळपुष्पे संवर्धन करीत असे तेथेही तयाने केले चौर्य कर्म फळोत्तर पावला पिशाच धर्म अनंतरे तयासी वानर जन्म प्राप्त झाला पूर्वक्रमे कलंजर पर्वती तयाची वसती जे असे पुण्यस्थान जगती ऐसी भाव या पुण्यस्थान प्राप्ती तयासी घडेले पुण्य पूर्वजन्मी चित्रकुंडला नामक वैश्यवेश्मी भोजन आणि द्रव्य प्राप्तिगामी पुरुषोत्तमाचे स्तवनकामी स्तवननामी करुणी तोषवी दांभिकपणे परी तेची पुण्य त्याच्या गाठी म्हणून मृगतीर्थाची जाहली भेटी तेथे असता उठावटी मुखव्याधीने पीडित तेथे असता वानर योनी उड्या मारी वृक्षावरुनी खटाटोप ऐसा करुनी कुंडा माझी पडियेला तव तो असे पुरुषोत्तम मास दशमी पासून चतुर्दशी उपवास त्या कारणे मरणतयास पंचम दिनी घडले असे पुरुषोत्तम मासी 4 दिवस घडला तयासी उपवास तैसेची तीर्थस्नान विशेष म्हणून झाला
दिव्य देही विष्णुदूतांनी तयासी विमानी बैसवुनी नेला वैकुंठ भुवनी तरी तयासी विस्मय मनोमनी कैचेनी अपूर्व घडले असे अनंतरे नारायण मुनी सांगती अन्निका आचार व्रत नेमी पतिव्रतेची लक्षणे तयांनी कथन केली सविस्तरे पुढे तयांनी कथिला दान महिमा पार्वती भजत असे पुरुषोत्तमा अधिकमासी व्रत नेमा सांगतादिनी पृच्छा करी शिवासी शिवशंकर निवेदिती अपरणे कारण समस्त दानात श्रेष्ठ दान ब्रह्मांड दाना से दान परिते अशक्य सहसी ब्रह्मांडाचे स्वरूप लक्षण संपुट पर्याप्त घेऊन त्या माझी तीन घालून अपूप पूर्ण करीत यासी पार्वतीने ऐसी केली पुरुषोत्तम मास सांगता भली नारायण मुनीने मास महती निवेदिली ऐकून संतुष्ट नारद मुनी सूत म्हणती शिष्या लागून भरतखंडी जयासी जनन असूनही दारासक्त असती जन व्रत कामना कैची तया व्रताचार अथवा कथाश्रवण तेही न घडे जया कारण ते अत्यधम असती जाण नरलोकीचे रहिवासी इयमासी असत शास्त्राचरण न घडे ऐसे ठेवावे वर्तन अखिल पापांचा निराश जाण पुरुषोत्तम महात्म्य श्रवणावे तैसीची मनोरथ पूर्ती गंगा स्नानाची फलप्राप्ती मही प्रदक्षिणा पुण्य जोडिती महात्म्य श्रवण केल्यावरी मंत्र गोवर्धन धरम वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिका प्रियम ऐसा मंत्र जप करूनी पुरुषोत्तम मासाची सांगता जाणी ऐसे हे महात्म्य श्रवण करूनी सूत मुखे शौनकादिक समस्त मुनी रोमांचिती आशीर्वाद दिदला अतिप्रीती सूतासी आश्वासिली ब्रह्मप्राप्ती बहुहर्षित होनिया इति श्री बृहन्नारदीय पुराणे नारायण संवादे पुरुषोत्तम मास महात्म्य कथाया उन्मेषानंद कृतः प्राकृत अनुवादः हरये नमः हरये नमः हरये नमः। ही पुरुषोत्तम कथा आपण श्रवण केली, महात्म्य कथा श्रवण केली। नारदीय पुराणामध्ये ही कथा आलेली आहे आणि त्याचा प्राकृत अनुवाद केलेला आहे आणि ती प्राकृत अनुवादातील कथा सगळी मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे। जरूर या अधिक महिन्यामध्ये ज्या ज्या दिवशी पर्व काळ असेल, ज्या दिवशी आपण पूजन अर्चन असं काही कराल, त्या दिवशी याचं श्रवण अवश्य करावं अशी ही कथा आहे, व्रत आहे आणि या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण पुण्यकर्म प्राप्त करावं। पुरुषोत्तमाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, पुरुषोत्तमाय नमः।